आणि 55 लिटरचा CNG सिंगल टँक दिला आहे मित्रांनो. झेड सिरीजचं इंजिन आहे. खालच्या साईडला पूर्ण कवरिंग दिले मित्रांनो. स्विफ्ट ZXi CNG ची एक शोरूम प्राइस 8 लाख. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मारुती सुझुकीची स्विफ्ट म्हणजे मित्रांनो या गाडीला मिनी कूपर असं म्हणतात. आणि स्विफ्टमध्ये हे मित्रांनो ZXi CNG मॉडेल आहे. VXi ऑप्शनल आणि ZXi. आणि ZXi मॉडेल मित्रांनो CNG मध्ये टॉप मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये आपल्याला पूर्ण गोष्टी दिल्या आहेत. तुम्हाला बाहेरून कुठलीच गोष्ट करण्याची गरज नाही आहे. गाडीचा फ्रंट पाहिला तर मित्रांनो एकदम मिनी कूपर सारखा असा फ्रेश लुकिंग असा दिलेला आहे. आणि व्हाईट कलर मित्रांनो प्युअर असा व्हाईट दिलेला आहे. उन्हामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चमकत आहे. हे तुम्ही इथे पाहू शकता. LED मध्ये आपल्याला प्रोजेक्टर बेस हेडलाईट दिले आहेत. या साईडला आपल्याला इथे DRL पण पाहू शकता तुम्ही. आणि हनीकॉम स्टाईल आपल्याला इथे ग्रिल दिलेली आहे. सुझुकीचा तुम्ही इथे लोगो पाहू शकता. आणि फ्रंट साईडनी पहा मित्रांनो अशी दिसते आपल्याला स्विफ्ट. एक चांगल्या पद्धतीने गाडीचा लुक दिलेला आहे. साईड व्ह्यू पाहिला तर मित्रांनो असा दिला साईड व्ह्यू गाडीने. इथे पाहिलं तर आपल्याला मित्रांनो ब्रिस्टोनचे टायर दिलेले आहेत. 15 इंचमध्ये आहेत मित्रांनो. फ्रंट साईडला आपल्याला डिस्क ब्रेक आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेक दिले आहेत. 163 mm गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे. इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि ॲडजस्टेबल ORM दिले आहेत. आणि बॉडी कलर आहेत मित्रांनो, तुम्ही ORM पाहू शकता. इथे पाहिलं तर आपला रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे. इथे पहा मित्रांनो आपला 55 लिटरचा टँक दिलेला आहे. आणि याची चाबी मित्रांनो अशी अलग दिलेली आहे. हे इथे आपण पाहू शकतो चाबी अशी अलग चाबी दिलेली आहे याला. 55 लिटरचा आपला CNGचा टँक आहे. आणि बॅक साईडला मित्रांनो लुक पाहू शकता तुम्ही असा दिला आहे बॅकने लुक. पूर्ण LED मध्ये सेटअप दिले मित्रांनो. इथे टेल लाईट पाहू शकता. 4 पार्किंग सेन्सर सोबत आपल्याला रिअरला फक्त रिव्हर्स कॅमेरा नाही मित्रांनो, बाकी पूर्ण गोष्टी दिल्या आहेत. 4 पार्किंग सेन्सर, डिफॉगर, वॉशर, वायपर. वरती पाहिलं तर नॉर्मल अँटिना दिला मित्रांनो. चला आपण बूट स्पेस चेक करूया. गाडीमध्ये बूट स्पेस किती दिला आहे. CNG असल्यामुळे मित्रांनो बूट स्पेस जास्त काही नाही आहे. पण इथे आपल्याला एक ट्रॉली बॅग वगैरे मित्रांनो बसू शकेल. आणि स्कूल बॅग पण बसू शकेल. स्पेअर टायर अगोदरच्या मॉडेलमध्ये होतं मित्रांनो. आता या स्पेअर टायर दिलं नाही कंपनीने. इथे स्पेअर टायर काढून टाकलेलं आहे. आणि स्पेअर टायर नसल्यामुळे आपल्याला पंक्चर रिपेअर किट दिले आहे. आणि 55 लिटरचा CNG सिंगल टँक दिला आहे मित्रांनो. वरती पाहिलं तर आपल्याला पार्सल ट्रे दिला आहे. या साईडला आपल्याला 37 लिटरचा टँक दिला आहे मित्रांनो पेट्रोलचा. आणि बॅक साईडला आपल्याला मित्रांनो इथे पहा ब्लॅकमध्ये पूर्ण इंटिरियर दिलं आहे. गाडीमध्ये 4 स्पीकरसोबत 2 ट्विटर दिले आहेत. इथे पाहिले तर पॉवर विंडोचं कंट्रोल, बॉटल होल्डर दिले खालच्या साईडला. बॅक साईडला मित्रांनो आपल्याला आयसोफेक्स चाइल्ड सीट पण दिलेली आहे. आणि 2 पॅसेंजरला हेडरेस्ट ॲडजस्टेबल दिले आहेत. इथे पाहिलं तर आपल्याला इथे सेंटरला AC दिलेला आहे. आणि 2 Type-C मध्ये पोर्ट दिले आहेत मित्रांनो. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया गाडीमध्ये काय दिलं आहे ते. ड्रायव्हर साईडवर पाहिल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे 4 पॉवर विंडोचे कंट्रोल दिले आहेत. आणि ड्रायव्हरची विंडो मित्रांनो 1 टच डाऊनसाठी दिलेली आहे फक्त. इथे आपल्याला सॉफ्ट टचमध्ये दिलेले आहे पूर्ण थोडं. हे बॉटल होल्डर, गाडीमध्ये 4 स्पीकर दिले आहेत. आणि इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि ॲडजस्टेबल ORM दिले आहेत. याचं नाव पाहू शकता तुम्ही. इथे जॉयस्टिक दिलेलं आहे. इथे तुम्हाला ट्विटर दिलेलं आहे. सीटची क्वालिटी वगैरे, थाई सपोर्ट वगैरे गाडीचा मित्रांनो हे पहा मित्रांनो एकदम कम्फर्टेबल पद्धतीने ड्रायव्हर बसू शकतो. आणि इथे SRS एअरबॅग पाहू शकता. गाडीमध्ये 6 एअरबॅग ॲज अ स्टँडर्ड आहेत मित्रांनो. बेस वेरियंटपासून गाडीमध्ये 6 एअरबॅग दिले आहेत. आणि ड्रायव्हरची सीट हाईट ॲडजस्टेबल दिली आहे मित्रांनो. इथे पाहिले तर आपल्याला CNG मध्ये स्विच करण्यासाठी बटन दिलं आहे, ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन. आणि इंजन स्टार्ट स्टॉप करण्यासाठी पण बटन दिले मित्रांनो. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया. इंटिरियर पाहिले तर मित्रांनो थोडं प्रीमियम असं ब्लॅकमध्ये इंटिरियर दिलं आहे. डिझायरमध्ये तुम्ही इंटिरियर पाहिलं असेल मित्रांनो थोडं व्हाईटमध्ये दिलं आहे. आणि या गाडीमध्ये आपल्याला स्विफ्टमध्ये पूर्ण ब्लॅकमध्ये दिलं आहे. हे सिल्वरमध्ये लाईनिंग पाहू शकता. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इंटिरियर दिलेलं आहे. इंजन स्टार्ट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला चाबी वगैरे लावण्याची गरज नाही, कारण की आपल्याला या मॉडेलमध्ये मित्रांनो पुश स्टार्ट बटन दिलं आहे. इथे पाहू शकता इंजन स्टार्ट स्टॉप बटन दिले. क्लच दाबलं की आपण गाडीचा इग्निशन ऑन करू शकतो. आणि गाडी ऑन झाली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता गाडीचे रिफाइनमेंट वगैरे किती चांगल्या पद्धतीने दिले. इथे पाहिले तर आपल्याला सुझुकीचा लोगो येत आहे. इंटिरियर असं प्रीमियम असं इंटिरियर दिलं आहे गाडीमध्ये. या साईडला आपल्याला इथे व्हॉल्यूम अपडाऊन करण्यासाठी बटन दिले आहेत. म्यूट करण्यासाठी बटन. या साईडला कॉल वगैरे आला तर उचलण्यासाठी बटन दिलेत मित्रांनो. आणि स्टेअरिंगची ॲडजस्टमेंट आहेत मित्रांनो. हे पाहू शकता. टिल्ट दिलेली आहे, टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही आहेत गाडीमध्ये.
स्पीडोमीटर पाहिलं तर आपल्याला फॅमिलीर असं ॲनोलॉगमध्ये स्पीडोमीटर दिलं आहे. या साईडला आपल्याला RPM मीटर आणि इथे पाहिलं तर आपल्याला स्पीडोमीटर दिलं आहे. आणि मधल्या साईडला आपल्याला डिस्प्ले पाहू शकता मित्रांनो. तुम्हाला इथे या साईडला CNGचा आणि या साईडला पेट्रोलचा तुम्हाला इंडिकेशन दिसत असेल. आणि गाडीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक हेडलाईटचे पण इथे दिले आहेत मित्रांनो बटन या साईडला. आणि या साईडला आपल्याला वायपरचे बटन. आणि इथे पाहिले तर आपल्याला 7 इंची टचस्क्रीन दिली आहे, ज्यामध्ये आपण अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले चालू शकतो. आणि स्पीकरची क्वालिटी तशी चांगली आहे मित्रांनो. ऑटोमॅटिक AC दिलं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये ऑटो एसीचं बटन दिलं आहे, डिफॉगर वगैरे पूर्ण गोष्टी दिल्या आहेत. खालच्या साईडला मित्रांनो आपल्याला एक पोर्ट दिलं आहे, इथे पाहू शकता 12 वॉटचा पोर्ट. आणि इथे एक USB पोर्ट दिला आहे. आणि गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला वायरलेस चार्जिंग पण दिली आहे. इथे वायरलेस चार्जिंगचा पॅड पाहू शकता तुम्ही. इथे तुम्हाला इथे लाईट दिसत असेल. 2 कप होल्डरसोबत गाडीमध्ये 5 गेअर येतात मित्रांनो, जे की आपल्याला सिटीमध्ये गाडी हँडल करण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने आहे मित्रांनो. इथे पाहिलं तर सेंटरला फक्त आर्मरेस्ट नाही मित्रांनो, बाकी पूर्ण गोष्टी दिल्या आहेत. त्या हँडब्रेक पाहू शकता, मॅन्युअल हँडब्रेकसोबत इथे आपल्याला ग्लोब बॉक्स आहे. इथे डे नाईट IRVM. इथे आपल्याला तिकीट होल्डर, सेंटरला आपल्याला लाईट दिलेला आहे. या साईडला आपल्याला तिकीट होल्डरसोबत मिरर दिली आहे मित्रांनो, को ड्रायव्हर साईड. आता गाडीचं राहिलं मित्रांनो फक्त आपलं इंजनची माहिती. चला आता गाडीच्या बाहेर जाऊन पाहूया. बोनट ओपन करण्यासाठी इथे पाहू शकतो तुम्हाला इथे लिव्हर दिले मित्रांनो. हे ओढल्यानंतर गाडीचं बोनट ओपन होईल. चला आपण गाडीचं इंजिन पाहूया. हे पहा मित्रांनो, तुम्हाला 3 सिलेंडरमध्ये इंजिन दिलं आहे स्विफ्टमध्ये. Z सिरीजचं इंजिन आहे. खालच्या साईडला पूर्ण कवरिंग दिली मित्रांनो. इथे पाहिलं तर इन्सुलेशनसाठी पूर्ण इथे कवरिंग पण दिलेली आहे. गाडीमध्ये आपल्याला 1.2 लिटरचं 3 सिलेंडर इंजिन दिलं आहे मित्रांनो. 3 सिलेंडर इंजिन असून पण व्हायब्रेशन वगैरे कुठल्याच पद्धतीने नाही मित्रांनो. यामध्ये आपल्याला 80 bhp आणि 111 न्यूटन मीटरचा टॉर्क दिला आहे. सिटीच्या हिशोबाने वगैरे मित्रांनो गाडी हे करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने कॉम्पॅक्ट डिझाईन असल्यामुळे. आणि गाडीला तुम्ही टर्निंग रेडियस वगैरे खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. त्याला आपण गाडीची ऑन रोड प्राइसिंग पाहूया मित्रांनो मध्ये जाऊन. तर ऑन रोड प्राइस सांगा सगळ्यात. आता आपण जी गाडी पाहणार आहात त्या गाडी आहे ZXi CNG टॉप व्हेरियंट. त्याची एक शोरूम प्राइस आहे 8,46,400 आणि ती ऑन रोड जाईल 9,95,000 रुपयेपर्यंत. ओके. आणि हे आपलं शोरूम जे आहे नांदेड हिंगोली रोडवरती आहे. आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा लोकेश पिल्ले, मारुती सुझुकी अरेना, नांदेड.